माझे नाव आहे प्रगती नरसिंह पात्रे। तर आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीचं नाव एक आजीबाई लाडगा वाघोबा। तर काही चला सुरुवात करूया। एक असते जंगल, त्या जंगलात ना खूप प्राणी असतात। तर काही त्या प्राण्यामुळं त्या जंगलात असं कोणी बी जाणार नाही। तर काही त्या जंगलाच्या पलीकडे एक छोटंसं गाव होतं। त्या गावात ना एक आजीबाई राहत होती। तर काही ते खूप हुशार होती आणि कोणाला पण घाबरत बी नव्हती। तर काही तिची एक लेक होती, पण तिचं लग्न झालेलं होतं। तर ना एका दिवशी आजीबाईला तिच्या लेकीची खूप आठवण आली। तर तिनं लेकीकडे जायला निघाली। चालत चालत टुनुक टुनुक। तर ना तिला असं जाता जाताना जंगल लागलं। ते खूप खडदार जंगल होतं। तर ना तिनं असं पुढे जातच होती। तर ना तिनं जंगलातून जात असताना तिच्या समोर एक वाघोबा आला। तर ते वाघोबा म्हणायला लागला, बरं झालं म्हातारी, आता तू आलीस, आता मी तुला खाणार। तर म्हातारीने आपला टांगच सोडायला नाही। तिनं काय की शांत काय की विचार केला आणि म्हणायला लागली, खाणार आहे तर खा बाबा, मला खाऊन तुला काय मिळणार, नुसते हाडं आणि काढ। तर वाघोबाने एक विचार केला आणि म्हणायला लागला, ऐ म्हातारी, आता कानी तू जाणार कुठे, पण आता मी लेकीकडे जाते। आणि आजीबाई म्हणायला लागली, आता मी लेकीकडे जाते, 4 दिवस राहते, तू फ्रुटी खाते आणि जाड जूड होते आणि परत येते। तर वाघोबाने एक विचार केला, म्हातारी जाणार, चलत चलत जाणार कुठे, तर ना घरी परत जायचा तर रस्ता हाच आहे की। तर म्हातारी आणि वाघोबा म्हणाला, हा पण 4 दिवसांनी लवकर ये बरा, मी चाललो इकडून। तर वाघोबा गेला। तर ना म्हातारी तिकडून पुढे तर आजीबाई तिकडून पुढे निघायला लागली। तर ना तिकडं जंगलापाशी एक भल्ला मोठा लांडगा आला आणि त्यानं म्हणायला लागला, ए म्हातारी, आता मी तुला खाणार। तर म्हातारी अजिबात घाबरायलाच नव्हती। तर ना तर तिथं तिला लांडगा भेटला आणि म्हणायला लागला, ए म्हातारी, आता मी तुला खाणार। तर म्हातारी अजिबात घाबरायलाच नाही। तर ना म्हातारीना म्हणायला लागली त्याला, खाणार आहे तर खा बाबा, तर मला खाऊन तुला काय मिळणार, नुसते हाडं आणि काढ। तर ना लांडगाने एक विचार केला वाघोबानीच। तर मला या लागला, हा पण 4 दिवसानं म्हातारी जाणार कुठे, घरी परत जायचा तर रस्ता हाच आहे की। तर ना तिकडून म्हातारी म्हणायला लागला, लांडगा, हा पण 4 दिवसानं लवकर ये बरा, मी इकडून चाललो, हा नक्की परत येईन बाबा। तर म्हातारी तिकडून पळत गेली। तर म्हातारी तिकडून चालायला लागली। तर चालत चालत तिच्या लेकीच्या गावाला पोहोचली, जंगल पार करून। तर लेकाने तिला बघून खुश झाली। त्यांना तरकाने आजीबाई एक बार तू फ्रुटी खाल्ली आणि तिनं चांगली जाड जूड बी झाली। तर ना तिनं एका दिवशी आराम करून राहिली आणि एका दिवशी तिनं चालायला लागली। तर आता लेकीला म्हणायला लागली की नीतेला, मला वाघ आणि लांडगा खाणार आहेत, मी कसं जाऊ, घरी परत जायचा तर रस्ता हेच आहे की। तर ना त्या आजीबाईची बिले
खूप हुशार होती. तिनं बी कुणाला पण घाबरत नव्हती. तर ना तिनं आजीबाईला एक भल्ला मोठा तर्काने आता लेकीनं तिला भल्ला मोठा भोपळा आणून दिला. तर म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणायला लागली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. असं म्हणून भोपळा पळायला लागला. तर पळत पळत त्या भोपळ्याला बी जंगल लागलं. तर ना तिकडे लांडगा म्हातारीची वाटच बघत होता. तर ना लांडगाने भोपळ्याला थांबवला आणि म्हणायला लागला, ए भोपळ्या, तू कुठं म्हातारीला बघितलंयस का? आणि म्हातारी भोपळ्यातूनच म्हणायली, काय कोण म्हातारी? म्हातारी बितारी मला काय नाही. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. तर असं म्हणून भोपळा पळायला लागला. तर वाघोबाने त्या भोपळ्याला थांबवला आणि म्हणायला लागला, ए भोपळ्या, तू कुठं म्हातारीला बघितलंयस का? तर म्हातारी म्हणायला लागली भोपळ्यातूनच, काय कोण म्हातारी? म्हातारी बितारी मला काय नाही. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. तर असं म्हणून वाघोबाने एक विचार घेतला. तर म्हणायला लागला, पण या भोपळ्यामधून तर म्हातारीचा आवाज आहे. तर राहू दे, आता मी ह्या भोपळ्यावर मोठी उडी देतो. तर त्यानं मोठी उडी दिलं भोपळ्यावर आणि म्हातारी तिकडून बाहेर निघाली. तर आणि म्हणायला लागली, बघा मी म्हणले की नाही तुम्हाला जाडजूड होऊन येते. बघा तर झाली जाडजूड. तर आता तर लांडगा म्हणायला लागला, मी म्हातारीला मी खाणार. तर कानी बागुबाने ना म्हातारी म्हणायला लागली, तर आता मला कोण खाणार? लांडगा खाणार का वाघोबा खाणार? आणि लांडगा वाघोबा म्हणायला लागला, मी म्हातारीला. आणि लांडगा म्हणायला लागला, मी खाणार म्हातारीला. तर कानी वाघोबा म्हणायला लागला, मी खाणार म्हातारीला. तर त्या दोघांचं भांडण लागलं. तर ना ते म्हातारी ना भोपळ्यात बसली आणि म्हणायला लागली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. संपली गोष्ट माझी.